आज आपण करणार आहोत आता मोमोज. मोमोजसाठी मी लागणारं साहित्य सांग. हे पत्तागोबी घेतली आहे. पत्तागोबी बघा बारीक चिरून घेतली आहे आणि धुवून घेतली. एक कांदा आहे, कोथिंबीर थोडी, साध्या 3-4 मिरच्या, 3 मिरच्या, थोडे वाटाणे आहे. वाटाणे आपण धुवून बारीक करून घेऊ दर. गाजर किसलेलं आहे, शिमला मिरची एक आहे, थोडं अद्रक बारीक चिरून ठेवलं आहे. हे लसण आहे 6 बारीक चिरलेले आहे. आपण याच्यामध्ये गाजर शिमला मिरची एकजीव करून घेऊन त्याच्यात मीठ टाकू. बरं, मला सांगायची विसरली मी. 10 मिरी आहे. मिरीला बारीक करून घेऊ आपण. आता मी शिमला मिरची, गाजर पत्तागोबी हे थोडं मीठ टाकलं आहे. मीठ लावून ठेवून देते. म्हणजे पाणी सुटलं म्हणजे काढून घेऊ पाणी आपण सर्व. आपण तोपर्यंत चटणीसाठी लागणारं साहित्य मी 6 कळ्या लसणाचं घेतले आहे, 3 टोमॅटो घेतले आहे, असे 4 भाग करून घेतलेले आहे. एक कांदा आहे, 3 लाल मिरची आहे. आपण याला उकळायला ठेवून देऊ. बघा, हे टोमॅटो कांदा लसण अजून लाल मिरच्या बॉईल करायला ठेवलेले आहे. बघा, ह्या वाटीने 2 वाटी मी कणिक घेतली आहे. याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकलं आहे, थोडं तेल एकजीव करून भिजवून घेऊया. बघा, अशा प्रकारे आपण कडक कणिक भिजवून घेतलेली आहे. आपण टोमॅटो लसण हे साल निघतपर्यंत बॉईल केलेले आहे. आता याला थंड करून देऊ, मग आपण बारीक करूया. बघा, आता आपलं थोडंसं मी तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये आता पहिले आपण लसण टाकून घेऊ. लसण हलकंसं होऊ देऊ आपण. त्याच्यामध्ये आता अद्रक टाकलं आहे. आता याच्यामध्ये आपण कांदे टाकू. कांदे आणि साध्या हिरव्या मिरच्या. पूर्ण पाणी करपर्यंत आपण आता आपण वाटाण्याचे दर बारीक केले आहे ते टाकून देऊ. आपण आता भाजी मीठ टाकून ठेवली होती ते पिळून आता टाकून देऊ. पूर्ण पाणी टाकून देऊ.
त्याच्यामध्ये मी मिरी टाकली. आता कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपण कोथिंबीर टाकली. चवीनुसार मीठ टाकलं, त्याच्यात मीठ टाकलं होतं आपण, त्याच्यामुळे आता थोडं कमी टाकलं आपण मीठ. बघा पाणी आता पूर्ण सुकून गेलं आहे. तिला आता थंड होऊ देऊ. बघा याला कणकीला आपण असं चांगलं मस्कून घेऊया. बघा अशी आपण पूर्ण एक मोठी पोळी लाटून घेऊया. जितकं पातळ होते तितकी पातळ लाटून घ्या. बघा ह्या प्रकारे लवकर होऊन जातं. मग या प्रकारे आपण सर्व असे म्हणजे लवकर होतात. आपला वेळ वाचतो. बघा आपण करायला घेऊया. सर्व पाते मी खाली करते. बघा अशा प्रकारे सर्व आपण असे
अशा प्रकारे सर्व आपण मोमोज बनवून घेऊया. याला तळून घेऊ. बघा अशा प्रकारे आपण सर्वच मोमोज ज्या प्रकारे जे करायचे राहिले त्या प्रकारचे आपण करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपण सर्व मोमोज बनवून घेऊया. बघा पानाचे करायचे राहिले पानाचीही करता येते. बरं अशा प्रकारे आपण सर्व मोमोज करून घेऊया. बघा सर्व हे मी याच्यात टाकून दिले आहे. आपण असे टमाटरचे हे साल काढून घेऊ. याची चटणी बनवून घेऊ. आता मोमोज तळायला घेऊ. आपण लालवट होतपर्यंत तळू. आता चटणी करून घेऊया. हे लालसर होतपर्यंत तळायचे. तुम्हाला आवडेल तर करून बघा. शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणीने करा. पूर्ण व्हिडिओ बघा. बाहेर जे मिळतात त्याच्यापेक्षा चविष्ट लागते. कारण की मैदाही नाही राहत, पोटालाही चांगलं राहतं. बघा अशा प्रकारे आपण सर्व मोमोज तळून घेऊ. पोटालाही हानी नाही राहत. कुणाला मैदा सहन होते नाही होत. बघा अशा प्रकारे आपण सर्व मोमोज तळून घेऊया. बघा किती छान दिसते. हे पहा किती छान झालेले आहे. एकदम चविष्ट झालेले आहे. करून बघा. आवडलं असेल तर करून बघा. शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बिलवर बटन दाबा. पूर्ण व्हिडिओ बघा.